श्री स्वामी समर्थ. दत्त जयंती पौराणिक कथा. एका पौराणिक कथेनुसार देवी अनुसया अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ऋषी अत्री यांच्या सानिध्यात आश्रमामध्ये राहून त्या पतीची उत्तम प्रकारे सेवा करत होत्या. आश्रमामध्ये येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे स्वागत उत्तम प्रकारे करत होत्या. त्यांच्या आश्रमातून कधीही कोणी उपाशीपोटी जात नसे. पतीबद्दल असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंत आदर यामुळे देवी अनुसया यांचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून प्रचलित झाले होते. देवी अनुसया आचरणाने प्रत्यक्ष सूर्यदेव भिवून वागत असे, अग्निदेव शीतल होत असे, पवनदेव विनम्र होत असे. सारी पंचभूते देवी अनुसया यांच्यापुढे थरथर कापत असत, एवढा पतिव्रतेचा प्रभाव होता. देवी अनुसया यांचे आचरण बघून तसेच चर्चा ऐकून देवी सरस्वती, देवी पार्वती व देवी लक्ष्मी प्रभावित झाल्या. त्यामध्ये ऋषी नारद यांनी देवी अनुसया यांचे खूप कौतुक केले. ते ऐकून 3 देवींना अनुसयाबद्दल मत्सर भावना उत्पन्न झाली. देवीची उत्सुकता बघून त्रिदेव देवी अनुसयाच्या सत्वाची परीक्षा घेण्यासाठी भूतलावर अवतरित झाले. त्रिदेवांनी शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपकरण, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा ब्राह्मण वेशात अत्री ऋषींच्या आश्रमात आले. देवी अनुसया यांनी ब्राह्मण वेशातील त्रिदेवांना बसण्यासाठी आसन दिले. जेवण वाढले, परंतु देवाने इच्छा भोजनाची मागणी केली. देवी अनुसया यांच्यासमोर नग्न अवस्थेत भोजन वाढ, नाहीतर आम्ही उपाशी पोटी जाऊ, अशी इच्छा प्रकट केली. अतिथी निराश मनाने जातील तर हानी होईल, या विचाराने देवी हो म्हणून आत घरात जातात. आतमध्ये त्यांचे पती ध्यानस्थ बसलेले असतात. त्यांना घडलेला प्रकार सांगतात. ऋषीमुनी आपल्या अंतर्ज्ञानाने आलेले ब्राह्मण त्रिदेव असल्याचे ओळखतात. ते आपल्या कमंडलूमधलं पाणी देऊन देवी अनुसया यांना अतिथीवर उडविण्यास सांगतात. पतीच्या आज्ञेप्रमाणे देवी गंगाजल त्रिदेवावर शिंपडतात. पाण्याची थेंब अंगावर पडतात. त्रिदेव बालरूपात येतात. त्यांच्या इच्छेप्रमाणे देवी अनुसया त्या बालकांना दुग्ध प्राशन करतात. आईप्रमाणे त्रिदेवांचे पालन पोषण देवी अनुसया करू लागतात. मात्र श्रीदेवांचे अनुपस्थितीने पृथ्वीचे संचालन व्यवस्थित होत नसते. म्हणून त्रिदेविया ऋषी अत्री व देवी अनुसया यांच्याकडे विनवणी करतात. तेव्हा ऋषी अत्री पुन्हा एकदा कमंडलूतील जल बालकावर शिंपडतात. त्रिदेव आपल्या पूर्व स्वरूपात येतात. त्रिदेव देवी अनुसयावर प्रसन्न होऊन वरदान देतात. तेव्हा देवी अनुसया म्हणाल्या, हे देवश्रेष्ठ, तुम्ही बालरूपात माझ्या आश्रमात आलात तर आपण एकतत्व होऊन पुत्ररूपाने येथेच राहावे. तेव्हा त्रिदेव तथास्तु म्हणून स्वस्थानी गेले. तेव्हा ती 3ही बालके तेथेच आश्रमात राहिली. ब्रह्मदेव, चंद्र, श्री विष्णुदेव दत्त आणि महेश दूर्वास झाले. कालांतराने ब्रह्मदेव व महेश देवतपसाठी जाण्यासाठी गेले. विष्णुदेव दत्त म्हणून तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्री अनुसया यांचा पुत्र, श्री विष्णूचा अवतार असून त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकतत्वाने राहिले. दत्तात्रेय महाप्रभू हेच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गुरुदेव दत्त असे लिहा. धन्यवाद.